हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 91वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे नंदग्राम येथे राहणाऱ्या पंडित श्यामसुंदरजी यांची. एक अत्यंत सरळ आणि भक्तिमय असं आयुष्य या श्यामसुंदरजी यांच्या जीवनचरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. श्यामसुंदरजी यांचा जन्म सन 1895च्या सुमारास नंदग्राम येथे श्री राधारमणजी यांच्या पोटी झाला. स्वामी अमृतानंद सरस्वतीजी यांच्याकडे त्यांनी संपूर्ण विद्याध्ययन केलं आणि लवकरच व्रजभूमीतील अत्यंत श्रेष्ठ अशा पंडितांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. श्रीमद भागवताचे ते मोठे मर्मज्ञ होते. स्वामी करपात्रीजी, श्री उडिया बाबा, श्री हरिबाबा, श्री कृष्णबोध आश्रमजी, श्री अच्युत मुनी अशा प्रकारचे अगदी मोठे मोठे महात्मा लोकसुद्धा त्यांचं श्रीमद भागवत ऐकायला त्यांच्याकडे येत असत. माध्वगौडीय संप्रदायातील श्री श्यामानंदजी यांच्या परंपरेतील श्री गोकुलचंद्र गोस्वामी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. ते अत्यंत मोठे असे विद्वान जरी होते तरी स्वभावाने अत्यंत सरळ, भोळे भाबडे असे एक गरीब व्रजवासी ब्राह्मण होते. त्यांच्या त्या भोळेपणामुळेच साधनेच्या प्रारंभिक जीवनात एका संन्याशाच्या प्रभावाखाली ते आले. त्याने सांगितलेल्या उपासनेद्वारा त्यांना एक सिद्धी प्राप्त झाली आणि त्या सिद्धीमुळे त्यांना समोरच्याच्या मनात जो प्रश्न आहे तो त्यांनी न सांगताच कळत असे आणि त्याचं उत्तरही त्यांना समजत असे. तसंच एखाद्या वेळेला अगदी लांबच्या एखाद्या प्रदेशामध्ये आत्ता काय चाललेलं आहे किंवा एखाद्याच्या भविष्यामध्ये काय घडणार आहे, अशा सर्व गोष्टी ते सहजी सांगू शकत असत. असेच एकदा ते आपल्या गुरु बंधू आणि इतर महात्मा यांच्याबरोबर भगवत चर्चा करत बसलेले होते. तेव्हा त्यांचे गुरुभाऊ श्री हिरानंदजी यांनी त्यांना सावधान करत म्हटलं की हे पहा, ही सिद्धी तुमच्या उपासनेमध्ये बाधक होईल. शिवाय या सिद्धीने तुम्हाला नाव किंवा पैसा मिळू शकतो, पण भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. त्याच वेळेला तिथं बसलेल्या दुसऱ्या एका ललिता कुंड येथे राहणाऱ्या महात्म्यांनी त्यांना श्रीमद भागवताची आराधना करण्याची प्रेरणा दिली. त्याप्रमाणे आपल्या सिद्धीवरती त्यांनी पाणी सोडलं आणि ते श्रीमद भागवताची आराधना करू लागले असा त्यांनी निश्चय केला. ते नेहमी भागवत पाठ करायला बसत असत. आता हे आपल्याला सोडून हा भागवत पाठ करतोय हे त्या सिद्धीच्या देवीला कसं बरं सहन होणार. त्यामुळे एक दिवस स्वप्नामध्ये एका देवीने त्यांना दर्शन दिलं आणि ती त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली की मी कर्णपिशाचिनी आहे, तू भागवत सोडून दे, मग मी तुला अगदी मालामाल करीन, धनवान करीन. त्यावेळेला श्यामसुंदरजी यांनी पटकन उत्तर दिलं की मी तुला कायमचं सोडू शकतो, पण मी भागवत नाही सोडू शकत. आणि त्यानंतर मात्र त्यांनी विधिवत सिद्धीला विसर्जनच करून दिलं. जर त्यांनी असं केलं नसतं तर खरोखरीच ते अत्यंत श्रीमंत झाले असते. देशविदेशामध्ये त्यांची कीर्ती पसरली असती. मोठे मोठे शेठ, सावकार, अगदी राजा महाराजा सुद्धा त्यांच्या दारासमोर रांग लावून उभे राहिले असते आणि त्यांना खूपच मानही मिळाला असता. पण त्यांनी तर श्रीमद भागवताची आराधना करण्याचा निश्चय केलेला होता. त्यामुळे त्यांना आता भगवंताशिवाय दुसरं काहीही नको होतं. शास्त्र असं म्हणतं की ज्या क्षणी एखादा सात्विक पुरुष भागवत ग्रंथाचं अनुशीलन करण्याचा संकल्प करतो, त्याच क्षणी भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याच्या हृदयामध्ये स्वतः येतात आणि बंदी बनून राहतात.
श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषभिस्तत्क्षणात्. इसलिए यामुळे एका क्षणात त्यांच्या हृदयामध्ये भगवंत बंदी झालेले होते आणि ज्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान विराजमान होतात, त्याच्या मनात सांसारिक सुखाची आणि बाकीच्या चैनींची किंवा मानसन्मानाची इच्छा अजिबात राहतच नाही. तिच्यासाठी त्यांच्या मनामध्ये स्थानच राहत नाही. त्यांनी प्राप्त झालेली ही एवढी मोठी सिद्धी अक्षरशः कसपटाप्रमाणे फेकून दिली आणि एक निर्धन आयुष्य स्वीकारलं. तसंच संसाराच्या संपूर्ण जगाच्या दृष्टीपासून अत्यंत गुप्त राहून त्यांनी नंदग्राम येथील नीरव वातावरणामध्ये निर्विघ्नपणे भजनशील आयुष्य घालवणं हेच आपल्या स्वतःसाठी श्रेयस्कर आहे असं समजलं. त्याप्रमाणेच त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. ते नेहमी ब्राह्ममुहूर्तावर उठून नामजप करत. नंतर स्नान, पूजा, अर्चा वगैरे आह्निक आटोपून ते श्रीमद भागवत महापुराणाचे पाठ करत असत. मध्यान्हकाळी म्हणजे 12च्या सुमाराला नैवेद्य दाखवून भोजन करून ते आपल्या बैठकीच्या खोलीमध्ये निघून जात आणि नामजप करत राहत. दुपारच्या नंतर सायंकाळच्या रात्रीपर्यंत साधारण ते निरनिराळ्या विद्यार्थ्यांना भागवताचं शिक्षण देत असत. नंतर पुन्हा रात्री ते नामजप करत आणि ते अगदी झोप येईपर्यंत नामजप करत राहत असत. असं त्यांचं साधं सरळ आणि एकमार्गी जीवन चाललेलं होतं, ज्याच्यामध्ये भागवत, भगवान आणि भगवन नाम हे सोडून दुसऱ्या कुठल्याही वस्तूचा किंवा गोष्टीचा शिरकावच नव्हता. ना तर त्यांना कुणाबद्दल जास्तीचं काही प्रेम होतं, ना तर एखाद्या वस्तूची त्यांना अभिलाषा होती. कुठल्याच प्रकारची इच्छा त्यांच्या मनामध्ये हळूहळू भागवताच्या ह्या अध्ययनामुळे राहिली नाही. सन 1968च्या कार्तिक मासामध्ये साधारण ते थोडेसे आजारी झाले. दिवाळीच्या सुमारास असं वाटू लागलं की दिवाळीचा दिवस आहे, पण आज बहुतेक ते राहतायत का जातायत. पण त्यांनी स्वतः घरातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, मी काही आत्ता दिवाळी होईपर्यंत जाणार नाही. तुम्ही दिवाळी आणि अन्नकूट हे सगळे उत्सव अगदी यथावत नेहमीसारखेच साजरे करा. पंचमीच्या दिवशी त्यांनी विचारलं की गोपाष्टमी केव्हा आहे. त्यांना गोपाष्टमी केव्हा आहे हे सांगितलं गेलं. मग एक क्षणभर विचार करून ते म्हणाले की ठीक आहे, मी दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला निघून जाईन. जसं काही आपल्या जाण्याचा दिवस त्यांना परमेश्वराची बोलून आपल्या इच्छेनुसार ठरवायचा होता. आणि खरोखरीच तसं झालं. थोड्या वेळानंतर ते म्हणाले की माझ्या अस्थी मात्र व्रजभूमीच्या बाहेर कुठेही विसर्जन करू नका. व्रजभूमीत कुठेही माझ्या अस्थी विसर्जित करा. आपल्या निश्चयाच्या अनुसार गोपाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नवमीला ते शांतपणाने नित्यधामाला निघून गेले आणि त्यांच्या अस्थी त्यांच्याच इच्छेप्रमाणे नंदगाव येथीलच नंद सरोवरामध्ये विसर्जित करण्यात आल्या. हरिओम.